नमस्कार, मी प्रतिभा चौधरी आपलं सर्वांचं आम्ही मराठी या चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण पाहूया श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या भूपाळीविषयी. हो, तर ही भूपाळी ही एक भक्तिपर भूपाळी आहे जी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केली जाते. या भूपाळीत भक्त त्यांची स्तुती करतात आणि रात्रीच्या वेळी त्यांना विश्रांती मिळो म्हणून प्रार्थना करतात. जसे की भूपाळीचे स्वरूप असते. श्री स्वामी समर्थ भूपाळी. जागो जागो स्वामी राजा, भक्तांकरिता या दर्शनाला. उदय झाला सूर्यनारायण, नभू उतरला रंग गुलालाचा. पुष्पवृष्टी झाली दारी, घाट बांधला गंगेसारी. सुगंध दरवळती दारी, स्वामी दर्शन द्या हो दारी. साष्टांग नमस्कार घालू, मनपूर्वक दर्शन घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ माझे दैवत. रक्षा करो स्वामी महाराज, चरणी वंदन करू आज. स्वामी समर्थ जय जय स्वामी, अक्कलकोटी नाथ महाराज. ही भूपाळी भक्तिभावाने आपण गातो. ही भूपाळी आपण अभंगासारखी तालातही म्हणू शकतो. आता आपण पाहूयात भूपाळी या भूपाळीचा मराठीत अर्थ. जागो जागो स्वामी राजा, भक्तांकरिता या दर्शनाला. तर या कडव्याचा अर्थ असा आहे, हे स्वामी राजा जागे व्हा, भक्तांना दर्शन द्यायला या. उदय झाला सूर्यनारायण, नभू उतरला रंग गुलालाचा. याचा अर्थ असा आहे, सूर्योदय झाला आहे, आकाशात गुलालासारखे रंग पसरले आहेत. पुष्पवृष्टी झाली दारी, घाट बांधला गंगेसारी. याचा अर्थ असा आहे, तुमच्या दारी फुलांची वर्षाव होत आहे. जणू गंगेच्या तीरावर पूजेसाठी सजावट झाली आहे. सुगंध दरवळती दारी, स्वामी दर्शन द्या हो दारी. तुमच्या दारी सुगंध दरवळत आहे, कृपया दर्शन द्या स्वामी महाराज. साष्टांग नमस्कार घालू, मनपूर्वक दर्शन घेऊ. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो आणि मनापासून तुमचं दर्शन घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ माझे दैवत. जसे पुंडलिकासाठी विठ्ठल आले, तसंच माझ्यासाठी तुम्ही दैवत आहात श्री स्वामी समर्थ. रक्षा करो स्वामी महाराज, चरणी वंदन करू आज. स्वामी महाराज कृपया आम्हा भक्तांचे रक्षण करा. आज तुमच्या चरणी वंदन अर्पण करतो. स्वामी समर्थ जय जय स्वामी, अक्कलकोटी नाथ महाराज. जय जय श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे नाथ महाराज, तुम्हीच आमचे सर्वस्व आहात. भूपाळीचे महत्त्व. भूपाळीचे महत्त्व हे शास्त्रीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि भावनिक अशा अनेक अंगांनी खूप मोठं आहे. खाली ते अनेक पैलूंनी दिले जाते, जसे की धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. भूपाळी म्हणजे प्रभात वेळेची सकाळच्या सुरुवातीची रचना, जी देव जागवण्यासाठी गायली जाते. मंदिरामध्ये सकाळी देवाला उठवण्यासाठी, पूजेसाठी, भजन किंवा आरतीपूर्वी भूपाळी गायली जाते. भक्तिभाव वाढवण्यासाठी भूपाळी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच संगीतशास्त्रीय महत्त्व. भूपाळी ही प्राचीन रागभित्तिक शास्त्रीय संगीतातील शैली आहे. यामध्ये राग, भूप राग, बिलावल राग तोडी यांचा आधार घेत गाणी गायली जातात. ही रचना प्रामुख्याने पंचस्वर वापरून केली जाते, जसे की सा रे ग प ध.
सांस्कृतिक महत्त्व. भूपाळीचा उपयोग समाजाला जागे करण्यासाठी अनेक ऐतिहासिक क्षणात झाला आहे. राज्याभिषेकाच्या काळात किंवा स्वातंत्र्य लढ्यात लोकांमध्ये चेतना आणण्यासाठी भूपाळी गायली जायची. विशेषतः शिवकालीन इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य सांगणाऱ्या भूपाळी लोकप्रिय आहे. मानसिक आणि भावनिक प्रभाव. भूपाळीमधील सूर हे मनाला शांती देणारे असतात. दिवसाची सुरुवात सकारात्मक वातावरणात होते. भक्तिभाव, प्रेरणा आणि आत्मिक ऊर्जा मिळते. उठा उठा हो राजे, संध्यासमयी उठा, जागे व्हा वीरा जागा, सिंहासनाच्या वेली. भूपाळी ही केवळ एखादी गाण्याची शैली नाही, तर ती एक भावना, परंपरा आणि जागृतीचं साधन आहे. ती आपल्याला सांस्कृतिक वारसा आणि भक्तिपंथीयांशी जोडून ठेवते. भूपाळीचे फायदे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर जाणवू शकतात. विशेषतः श्री स्वामी समर्थ भूपाळी सारखी भक्तिमय रचना रोज सायंकाळी किंवा रात्री गायल्यास किंवा ऐकल्यास अनेक फायदे होतात, जसे की मानसिक शांती व स्थिरता. भूपाळीचे सूर शांत, गोड, साधे असतात. ती म्हणताना किंवा ऐकताना मन स्थिर होते. तणाव, चिंता, मानसिक अस्वस्थता कमी होते. झोपेच्या आधी मन प्रसन्न होते. भूपाळी ही पारंपरिक स्वरूपात रात्री झोपण्यापूर्वी म्हणली जाते. त्यामुळे झोपेपूर्वी सकारात्मक विचार मनात राहतात. मन शांत होतं आणि गाढ झोप लागते. आध्यात्मिक उन्नती व भक्तिभाव. देवाच्या चरणी समर्पणाची भावना निर्माण होते. अहंकार कमी होतो, नम्रता वाढते. स्वामी समर्थ यांचं नामस्मरण केल्याने भक्तीचा मार्ग दृढ होतो. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भूपाळी म्हटल्याने घरात भक्तिमय आणि पवित्र वातावरण तयार होतं. निगेटिव्ह ऊर्जा कमी होते. घरात शांती, प्रेम, समाधान राहते. तसेच बालकांसाठी सुसंस्कार. लहान मुलांना भूपाळी ऐकवली तर त्यांच्यावर संस्कार होतात. त्यांचं मन भक्तिमय वातावरणात वाढतं. संगीताचा उपचार. भूपाळीतील संगीत आणि सूर मनोबल वाढवतात, भावनिक समतोल राखतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात संगीत ही एक औषधासारखी ठरते. विशेष. स्वामी समर्थ भूपाळी. स्वामी समर्थ यांचे नाम घेतल्याने भक्तांच्या जीवनातील अडथळे, संकटे कमी होतात, असे अनेक अनुभव भक्त सांगतात. स्वामी समर्थ हा मंत्र मानसिक बळ देतो. तर आज आपण पाहिलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची भूपाळी आणि त्याचा प्रत्येक कडव्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल